आपण बऱ्याचदा असे ऐकतो की काही लेखक, कवी एखाद्या सुंदर स्त्रीच्या चेहऱ्याची ज्या वेळेला वर्णन करतात, त्यावेळेला चंद्राची उपमा देतात. पण ज्या वेळेला चंद्रावर जसे डाग आहेत, तसेच डाग त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला दिसायला लागतात ना, तर त्या स्त्रीचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. इतर मंडळींमध्ये मिक्स होताना मग त्यावेळेला तिला वाटतं की आपल्या डागांबद्दल कोणी विचारणार तर नाही ना, कोण काही चर्चा तर करणार नाही ना. आणि मग अशा वेळेला ना वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम लावणे किंवा वेगवेगळे प्रकारचे घरगुती उपाय करणे असे चक्र चालू होते, पण फरक मात्र पडत नाही. मग अशा वेळेला आपल्याला नेहमीच हक्काचा मित्र जो आहे, जो मदतीला धावून येणारा, तो म्हणजे आयुर्वेद. होय, आयुर्वेदाने तुमचे डाग किंवा तुमचे जे काही वांग आहेत ते पूर्णपणे बरे होऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळणे गरजेचे आहे आणि उपचारांमध्ये तुम्हाला सातत्य ठेवणं गरजेचे आहे, ज्याच्यामुळे तुमचं वांग किंवा जे काही चेहऱ्यावर डाग आहेत ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तुमचे आपल्या पल्लवीज हेल्थ टिप्स या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नेहमीच नवनवीन विविध विषयावरची माहिती मिळत असते, ज्यामध्ये तुम्हाला आरोग्यविषयक काही तक्रारी किंवा आरोग्यविषयक काही विशिष्ट टिप्ससुद्धा तुम्हाला मिळत असतात. आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हेल्थविषयी भरपूर अपडेट्स मिळत जातील. आजचा विषय आपण घेतलेला आहे वांग. वांग म्हणजेच काय की बऱ्याच महिलांच्या चेहऱ्यावर, गालावर, नाकावर असे काळे चट्टे उठलेले दिसतात, त्याला आपण वांग असे म्हणतो. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वांग म्हणजे काय, वांग होण्याची कारणे काय काय आहेत, वांग बरा होऊ शकतो का, आणि तो बरा करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा आहार घेणे गरजेचे आहे किंवा काय पथ्य पाळणे गरजेचे आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना आपण सगळ्यात आधी पाहूयात की वांग म्हणजे काय. आयुर्वेदात वांग यालाच व्यंग किंवा वांग असे म्हटलेले आहे. तर आयुर्वेदानुसार या वांगाची गणना क्षुद्र रोगांमध्ये केलेली आहे, कारण की या वांगाचा काहीच त्रास होत नाही, तो त्याला काही वेदना नसतात किंवा त्याच्यामुळे काही खाज येणे वगैरे अशाही कुठल्या प्रकारचा त्रास होत नसतो. पण तो दिसताना खराब दिसतो, म्हणून मग बऱ्याचदा त्याच्याविषयी चर्चा केली जाते. आणि वांग हा अशा पद्धतीचा आजार आहे, ज्याचे उपचार तुम्ही व्यवस्थित घेतले आणि ज्याची होण्याची कारणे तुम्ही टाळली, तर तुमचा आजार